नांदगाव संघाने इथपर्यंत मजल मारली. तर जितू 11 जर्मन नेरी संघानं पलसपे टीमला परास्त केलं आणि ही दोन विजेते संघांमधील लढत जितू 11 जर्मन नेरी वर्सेस युवा स्पोर्ट्स नांदगाव अशी लढाई. रोहन जो सध्या आता या टीम मध्ये नाही आहे, पीपीएल खेळण्यासाठी तो पेटपाडा मेट्रो स्टेशन पेट गावाला अगदी बिलॉंग करी कारगरमध्ये, परंतु सगळं लक्ष आता सध्या त्याचं मैदानामध्ये या मॅचकडे असेल याच मात्र शंका नाही. सलामीवीर फलंदाज ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये आपण मैदानामध्ये बघतोय प्रवीण चोरके आणि त्यासोबत आदित्य मस्कर हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. चला मॅच ऑन करूया. काय झालं? चालेल बोललेत ते. बोलत यार. पहिला बॉल अगदी आपण बघितला जो वेगवान होता ऑप्शनला. मयूर फडके जो बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो, मागील मॅच मध्ये देखील मयूरला आपण प्रवीण चोरगे स्वीप केला बॉलला डीप मध्ये मिड विकेटला टार्गेट करत असताना रन मिळाले. एक सिंगल ऑन द स्टंप थ्रो तिथे बघायला मिळालंय. सिंगलनं स्वतःचं आणि सांघिक खातं इथे उघडले गेले. मागील दोन्ही मॅच दोन्ही टीमनं गोलंदाजी फार सुंदर केली. सगळ्यात लो स्कोर पलसपे संघाचा त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना नेरे टीमनं फार घातक गोलंदाजी केली होती आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सिद्धिविनायक भिंगारी संघाविरुद्ध युवा स्पोर्ट्स नांदगाव यांनी केली. आदित्य मस्कर ऑन सेकंड इनकडे शेवटची लढत आहे आजच्या संपूर्ण दिवसभरातील. फटका चांगला अगदी दिशा दर्शक राहील डीप मध्ये कव्हर्स पॉइंटला आलेला हा चौकार. आदित्य मस्करच्या बॅटमधून चौकार आलाय. पुन्हा एकदा तसंच काही जेवढा दूर ठेवतोय तेवढा दूर मारतोय. आणखीन एक पॉइंट कडे चांगला चौकार. सलग 2 बॉल मध्ये 2 चौकार आले. सुरुवात चांगली झाली आता मध्ये. मयूर फडकेच्या अगेन्स्ट सध्या फाईट करताना आदित्य खूप चमकदार कामगिरी या खेळाडूची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हायलाइट होणारा खेळाडू आपण पाहिलाय. फुलटॉस होता आता समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राइव्ह डाऊन द ग्राउंड वन बाउन्स चौकार. तीन चेंडूमध्ये सलग 3 चौकार आलेत. आदित्य मस्करची आक्रमक ही खेळी तिथे बघायला मिळाली. थोडस फिरून खेळण्याचा प्रयत्न होता.
अगदी तिथे बघू शकता आपण. पहिले षटक पॉवर प्लेचं हे पहिलं षटक, ज्यामध्ये 13 रन सध्या ऑन फरकावर आलेत. बिनबाद सुरुवात करत असताना सध्या जितो 11 जानमान नेरी. थोडं वेगवान आपल्याला खेळायचं आहे. नांदगाव संघ तुम्हाला यानंतर बॅटिंग करायचं, त्यामुळे आता सुरुवातीला तुम्हाला वेळ वाचवायचा आहे, लक्षात घ्या. सेकंड ओव्हर मध्ये मनीष फडके लेट कट करण्याचा प्रयत्न होता, थोडंसं रॉंग वन वापरलाय. डॉट बॉल इथे बघायला मिळतं. दुसरं षटक फार महत्वाचं, 4 षटकांची लढत आहे आणि 4 गोलंदाज तुम्हाला मैदानामध्ये वापरायचे आहेत. आणि सध्या चित्र मैदानामध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. प्रवीण सोरगे आक्रमक फटका खेळायचा होता, ताकद झोकून द्यायची होती, परंतु बॅट स्पिन फार फास्ट होता. लाईन मध्ये जाऊन कामगिरी करता आली नाहीये, त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी राहिला बॉल, दूर राहिला बॉडी पासून, बॅट पासून. आणखीन एक चांगला बॉल. मनीष फडकेचा धावसंख्या 13 वर सध्या बघायला मिळतं. सिक्सर किंग बाली प्रवीण चोरगे. फटका चांगला, हा देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होता, तो स्क्वेअर लेग मध्ये पोहोचलाय. ऑन द स्टंप थ्रो करण्याचा प्रयत्न, 1 रन पूर्ण. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये सध्या मनीष फडकेची. मयूर फडके पहिलं ओव्हर 13 धावांचं, त्यानंतर मनीष फडके 3 बॉल मध्ये फक्त 1 सिंगल आतापर्यंत आले. गुड बॉलिंग. फर्स्ट इम्प्रेशन, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. या गोलंदाजीचं सुरुवातीचे 3 बॉल इम्प्रेस करणार राहिलेत, आकर्षित राहिलेत. उत्तम गोलंदाजी सध्या ते साकारतात. आदित्यला आपण ऑन सेकंड इनिंग कडे बघतो. भरपूर चांगली फलंदाजी त्याने आतापर्यंत केली. 3 चौका सलग 3 बॉल मध्ये त्याने ठोकण्याचा विक्रमी केलाय. पुन्हा एकदा कट केलाय बॉल, स्लॅश केलाय बॉलला, निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. पुन्हा एकदा यॉर्क लेनला हा बॉल, हाफ हेलिकॉप्टर लुक दिला. पहिली रन वेगाने घेतली, दुसरी साठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट सध्या बघायला मिळत आहे. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली साझेदारी आता बनतीये. धावसंख्येचं टोटल बनलंय सध्या बोर्डवर 20 रन ऑन बोर्ड. कट केल्या बॉलला पुन्हा एकदा फाट्यामागे फिल्डर आहेत. 1 रन इथे कम्प्लीट होत असताना दुसरं षटक पूर्ण झालंय. पहिल्या षटकामध्ये रन आले होते 13, तर या दुसऱ्या ओव्हरमध्ये 18 रन आलेत. 8 रन आलेत, माफ करा. पहिल्या ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये 8, अशा टोटल 21 धावा सध्या फलकावर झळकत आहेत. बिनबाद बॅटिंग करत असताना जितो नेरे या टीमकडून.
2 ओव्हर नंतर 21 धावा सध्या फलकावर आहे. 10.50 सध्याचं हे करंट रन रेट बघायला मिळतं. प्रतीक खुद्दार आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झाल्या. सगळ्या युवा खेळाडूंना एकत्र घेऊन खूप चांगलं क्रिकेट या खेळाडूंना आतापर्यंत टेनिस विश्वामध्ये खेळाय. आदित्यनं आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याचा तयारी होती, परंतु एक रन इथे मिळेल. एक रन इथे मिळते. टोटल 22 बनलेत बोर्डवर. अजून पहिल्या सत्रातील खेळ अर्धा जवळपास शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये काही सजावटी सुरू आहेत. थोडासा स्पीड ठेवा बस, एवढी विनंती आहे, कारण तुम्हाला यानंतर लगेचच बॅटिंगसाठी उतरायचं आहे. त्यामुळे पहिल्या इनिंग मध्ये वेळ वाचवा. प्रवीण सोरगे यांचं आक्रमण फील्डला डाऊन द बॉल. यश पुन्हा एकदा झेल त्याने टिपला या मॅच मध्ये. प्रवीण सोरगे यांची बॅट एवढी काही स्पेशल बोललेली नाही आहे, त्यामुळे हा हादरा मोठा झटका लागला टीमला. 5 बॉल त्यांनी फेस केले आणि फक्त 2 रन केल्या. प्रवीण सोरगेनं थोडा निराश केलाय या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. 2 ओव्हर अगदी बघितलं आपण, ज्यामध्ये खूप चांगली फलंदाजी करत होता आदित्य, परंतु साथ मिळाली नाही. प्रवीण सोरगे यांच्याकडून धावसंख्या आहे फलकावर सध्या 22. पहिला विकेट गमावलाय चितू 11 जालमा नेरे या टीमनं. सचिन मोरे मैदानामध्ये आलाय. 1 डाऊनची भूमिका त्याला निभवायचे. रन हवे टीमला. सामना अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सुपर 8 मध्ये सुपर 12 मध्ये दाखल होण्याचं स्वप्न हे सगळ्या टीमनं पाहिलंय. कारण 6 ट्रॉफीज आपण बघतोय. 7 दिवस या संपूर्ण पर्व पुढे राहील, चालत राहील. प्रतीक पुन्हा एकदा तयार. स्लॉक स्वीप करायचा होता, थोडस खेचून खेळण्याचा प्रयत्न. बॉलच्या पिचिंग पर्यंत इथे पोहोचता आलं नाहीये. काय बॉलिंग होते सध्या युवा स्पोर्ट्स नांदगाव कडून. सचिन मोरे या षटकाची सुरुवात डॉट बॉल न झाले. काही रन अजूनही हवेत. थोडस प्रगतशील फलंदाजी करावी लागेल, आक्रमण करावं लागेल. संध्याकाळचं सत्र आहे, थोडस धावसंख्यामध्ये. हो, इथे सॉफ्ट डिसमिसल. फिल्डर नव्हता सरकारच्या रिंगणामध्ये. पहिली धाव वेगानं बनली. दुसरीसाठी वेळ मिळाला, अवधी मिळालाय. यस कंप्लीट देखील झाले दुसरीही. दोन रन मिळत आहेत. चोवीस धावा सध्या फलकावर आहेत. चांगली बॉलिंग. क्रिकेट खेळामध्ये चांगल्या कामाची स्तुती केली जाते, चांगल्या खेळीची स्तुती केली जाते. हो, इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाठीमागून बॅकअप आहे. आदित्य मस्कर रोज सगळ्या जबाबदारी येऊन थांबलेत असं वाटतंय, कारण या मॅच मध्ये सध्या रन या हवेत. या षटकामध्ये रन आलेल्या नाही आहेत. प्रतीक हुद्दार यानं आतापर्यंत फक्त 4 रन खर्च केलेत, एक विकेट घेतली. धावा थांबलेत. गतिरोधक म्हणून काम खेळाय गोलंदाजांनी सध्या मैदानामध्ये. आदित्य मस्कर कडून अपेक्षा अजूनही वाढल्यात. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. काय बॉलिंग केली या ओव्हरमध्ये. प्रतीक हुद्दारनं परफेक्ट लेंथ, लाईन, नियंत्रण, संतुलन सगळं बघा मिळालं. 21 स्कोरिंग शॉट आलेला नाहीये. 18 चेंडूचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना सध्या धावसंख्या ऑन बोर्डवर 26. जो आलेख आहे धावसंख्येचा तो ग्राफ्स आता डाऊन होते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8, तर या ओव्हरमध्ये फक्त 5 रन आले, एक विकेटही. अशा टोटल 3 ओव्हर नंतर 26 वर 1.
थँक्यू डीजे. पहिल्या सत्रातील शेवटच्या अंतिमचे जे आता 6 बॉल उर्वरित राहिले, शेवटचं षटक आहे ते गोलंदाजी मार्कवर. बॉलर येईल आता मनीष कुटले. चौथ्या षटकामध्ये आदित्य जो आज ओपनर म्हणून मैदानामध्ये आला होता, सुरुवातीला त्याने 3 चौकार लागवले. आतापर्यंत टोटल 4 चौकार लागलेत, परंतु मागील जे 4 बॉल त्यांनी खेळले त्यामध्ये सिंगल डबलच केलेत. खूप चांगला ड्रेस कोड दोन्ही टीमचा बघायला मिळतं. सदस्यतेमध्ये कुमार हितार्थ, धनंजय चोरगे, शिवकृपा एंटरप्राइजेस नेरे. 6310 रेड कलरच्या टी शर्ट्स आणि कॉम्बिनेशन्स गोल्डन अँड रेडचं खूप चांगले आहेत. रन कंप्लीट होते. सिंगल इथेही स्ट्राईक रोटेट करण्याचं काम होत आहे. गोलंदाजी भयानक आहे, तेवढी भयानक गोलंदाजीचे भयानक स्वप्न मोरिया इलेव्हन पलसपेला दाखवलं चितोलियन जन्म नेरेनं. अगदी सध्या याच संघाविरुद्ध युवा स्पोर्ट्स नांदगावनं देखील तेवढीच दमदार गोलंदाजी केली. धावसंख्या ऑन बोर्डवर फक्त आतापर्यंत 27. वेळ गेलेला नाहीये, अजूनही 5 बॉल आहेत. सचिन मोरे ज्याला अगदी त्याचं रौद्र रूप हे दाखवावं लागेल, थोडंसं आक्रमक व्हावं लागेल. लोवर फुल टॉस पद्धत ते नव्हतं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल, उत्तर नव्हतं. डॉट. फटका चांगला आहे, खेचून मारलाय. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहेत. सिंगल बनते येते. फक्त सिंगल डबल हेच काम सध्या सुरू आहे. धावसंख्येचं टोटल सध्या फलकावर 28. आपलं गोलंदाजी फार तयारी करावी लागेल. गोलंदाजीतून आता या मॅच मध्ये एक ऑलराऊंडर नाही या टीम मध्ये. रोहन त्यावेळेला एक बॉलर आणि बॅट्समनची भूमिका. आदित्यसाठी खेळायचं होतं फिरून, अगदी अर्धवट राहिली. रन सचिन मोरेची धावबाच्या स्वरूपाने त्याला परतावा लागेल. आणखीन एक धक्का टीमला. सुशांत आलाय मैदानामध्ये फलंदाजीसाठी. धावसंख्या 28 वरती तेच थांबलाय. सचिन मोरे भरपूर स्ट्रगल. 5 बॉल फक्त 4 रन. रोमहर्षक लढत नंतर जरूर बघा मिळेल, कारण संध्याकाळचं सत्र रणी जरी रन कमी दिसले असल्या स्कोर बोर्डवर तरी फाईट मोठी होईल या मॅच मध्ये, यात मात्र शंका नाही आहे. चांगला बॉल हा देखील तेवढा चांगला. मनीष एकच रन इथे पूर्ण होते. फक्त सिंगल मिळेल. शेवटचा हा बॉल आता अंतिम उर्वरित राहिलाय. धावसंख्या 29 सध्या फलकावर. 23 चेंडूचा सामना झालाय. 4 चौकार येऊन रन फलक अगदी धावसंख्या फलकावर थोडं कमी बघायला मिळतं. कारण देखील तेवढंच. शेवटचा बॉल आहे जो टार्गेट सेट करणार राहील. फुल टॉस होता, कट लागली, पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन इथे पूर्ण होत आहे. पहिलं सत्र हा डाव पहिला स्वतः संपुष्टात आलाय. एकही षटकार या इनिंग मध्ये आलेला नाहीये. पहिल्या सत्रामध्ये रन बनले 31 धावांचा वन आहे. द्वितीय सत्रामध्ये युवा स्पोर्ट्स नांदगाव या संघासमोर धावा चेस होतील की डिफेंड. संध्याकाळच्या सत्रामध्ये की जेवढी चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये नेरे टीमने केली तेवढी ते पुन्हा एकदा करतील
की नांदगाव संघाने आतापर्यंत केलेली चमकदार गोलंदाजीतून फलंदाजी तेवढीच सुंदर ते करतील का? कोणता संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल याची चर्चा सध्या सुरू आहे आणि नक्कीच एक चांगली लढत बघायला जरूर मिळेल अंतिम इनिंग मध्ये याची अपेक्षा आपण करूया. मी थांबतोय, जातोय आता आदित्यकडे. धन्यवाद. संपूर्ण श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये आपण आम्हाला बोलवलं, समालोचक करण्याची संधी दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. थँक्यू. ओव्हर टू आदित्य. तर आज आपण दिवसभर त्यांचा आवाज ऐकला. वैभव दादांचा आपण दिवसभर आवाज ऐकला. त्यांच्या माध्यमातून आमच्या इथे दिवसभर सेवा त्यांची आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचं या स्पर्धेशी मायाची उबदार चाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन करूया त्यांचं स्वागत. सत्कार करण्यात येईल. वैभवदादा बोपी त्यांचं या स्पर्धेशी सहर्ष आम्ही आभार मानतो. त्यांनी आमच्यासाठी अमूल्य वेळ त्यांचा इथे मात्र घालवलं. त्यांचं या स्पर्धेशी सहर्ष आभार. तर उद्याची फर्स्ट मॅच असणारे, एका बाजूला असणारे शिवन सई आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल चिपळे. पेंडिंग मॅच असणारे. तर दोन्ही संघाच्या तिथे मात्र आपण 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 9ला सामना चालू होईल. दोन्ही टीम्सला इथे मात्र सूचित करण्यात येईल. दोन टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला नांदगाव आणि एका बाजूला नेरे. 31चं टार्गेट असणारे. 24 बॉल 31. सामना कोण जिंकणार कोण हरणार इथे मात्र जरूर पाहायला मिळेल. पहिलं षटक उचलण्यासाठी गोलंदाज असणारे सुशांत गायकर तयार. एक वेगवान गोलंदाज म्हणून ओळख पूर्णपणे आज साध्य करावी लागेल. संघाला आज गरज आहे. 31 धावा वाचवायच्या आहेत. इथे मात्र कोणती रणनीती असणार आहे? स्ट्राईकला फलंदाज मनीष कुटले. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल प्रतीक उद्धार. सलामीची जोडी आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुशांत गायकर. 31 धावांचं टार्गेट. 24 बॉल 31. समीकरण मोठं नाहीये परंतु समोर संघ बलाढ्य आहे. नेरे टीमचा जर विचार केला एनडी विभागामध्ये एक ए पोल मध्ये खेळणारा संघ जरूर पाहायला मिळतो. एका बाजूला नांदगाव टीम. दोन्ही टीम्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. चांगलं बॅटल दोन्ही संघांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल फेकण्यासाठी असणारे सज्ज गोलंदाज सुशांत गायकर. स्ट्राईकला फलंदाज मनीष कुटले. मागच्या सामन्यामध्ये काय कमालीची फटकेबाजी जरूर केली होती. त्या फटकेबाजीत पुन्हा एकदा प्रात्यक्षिक दाखवेल का? पहिला बॉल. लेट्स प्ले. गेम इज ऑन. पहिल्याच बॉलवर तिथे मात्र दाखवली दमकम. पहिल्याच बॉलवर मनीष कुटलेची जादूगिरी. पहिल्याच बॉलवर दाखवलाय चौकार. चौकारे निश्चित केली आहे सुरुवात. पहिल्याच बॉलवर सुशांतवर आक्रमण जरूर केलंय. आक्रमकरित्या केली आहे सुरुवात. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सुशांत गायकर ऑन अ बॉलिंग अटॅक. हाई फटका सुरेख आहे. हाई फटका लाजवाब आहे. काही कमालीचा फटका जरूर पाहायला मिळते.
तिथे मात्र पंचांचा इशारा येईल. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 4. सलग 2 बॉलवर 2 चौकार लगवत असताना मनीष कुटले आपली दमकम, आपली ताकद, आपली पॉवर दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. प्रेशर असणारे 2 बॉलमध्ये धावा खर्च केल्या तब्बल 8. पुन्हा एकदा असणार तयार. 31चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॅटची एज आणि तिथे मात्र हाय बॉल जाणार सीमा पार. 1 बाउन्स चौकार. चौकारांची हॅट्रिक जरूर पाहायला मिळते. हॅट्रिक्स ऑफ फोर्स आपल्याला जरूर पाहायला मिळते. मनीष कुटले काय कमालीची फलंदाजी. प्रत्येक बॉलला तिथे मात्र जसा बॉल येईल तसं मात्र शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल ठरत असताना त्याचं जरूर पाहायला मिळतं. याही बॉलवर धावा मिळतील 4. याही 4 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 12. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सुशांत गायकर प्रेशर मध्ये असणारे जरूर. पुन्हा एकदा असणार तयार. हाई फटका जरूर. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक असतील. या बॉलवर धाव मिळेल 1. या एकेरी धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या धावून पोहोचले 13. 13 रन्स ऑन बोर्ड. कोणता संघ सुपर 12 मध्ये आपली जागा जमवेल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला नेरे, एका बाजूला नांदगाव. 2 टीम्स मध्ये बॅटल जरूर रंगलंय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हाई फटका तिथे मात्र सुरेख आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. कुठल्याच प्रकारची चुकी न करता लगेच फेकी होईल आणि या बॉलवर धाव मिळेल 1. 5 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 14. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. सुशांत गायकर. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. आई फटका सुरेख आहे. आई फटका तिथे मात्र लाजवाब लगावलाय. परंतु क्षेत्ररक्षक असतील. एकतर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल 16. 16 धावा धावफलकावर. येणारे बॉल असतील 18 आणि 15 धावेंची गरज. 18 बॉल 15चं समीकरण असणार आहे. जबाबदारी आता मात्र असणारे गोलंदाजांवर. पूर्णपणे इथे मात्र गोलंदाजीचं चांगलं प्रात्यक्षिक दाखवावं लागेल. 18 बॉल 15ची गरज. पहिल्या षटकामध्ये ज्या धावांची गरज होती त्या धावा मात्र धावफलकावर लागलेल्या पाहायला मिळतील. चांगली फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मनीष कुटले आणि प्रतीक उद्दर 2 फलंदाज आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळत आहेत. शायकला फलंदाज आपण पाहूया आता. प्रतीक उद्दरला पण पाहू. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतोय आदित्य म्हसकर. गोलंदाजीची जबाबदारी जरूर दिली. 15 मध्ये 18 मध्ये 15 जरूर वाचवायचे आहेत. पहिला बॉल घेऊन असणार तयार. हा बॉल तिथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक असतील मागे. तिथे मात्र फील्ड सेटअप जरूर लगावलाय. थोडीशी मिसफिल्ड. त्या मिसफिल्डच्या स्वरूपात धावा कंप्लीट होतील 2 आणि या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 धावा धावफलकावर. अजूनही 17 बॉल 13ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आदित्य म्हसकर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पुन्हा एकदा असणार शायकला फलंदाज प्रतीक उद्दार. चांगला केलाच दिवसभर आपल्याला दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. आदित्य म्हसकर पुन्हा एकदा बॉलिंग अटॅकवर. हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न जरूर होता. तिथे मात्र 2 फलंदाजांची तालमेल चुकली. कॉलिंग तिथे मात्र झाली नाही आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. प्रतीकला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक 1 धावचीच्या स्वरूपात फलंदाज क्रमांक 1 बाद. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल.
मनीष फडके. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल मनीष कुटले. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा असणार आदित्य मस्कर तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हा फटका जरूर चांगला आहे. पंचांच्या जवळून हा फटका जरूर तिथे मात्र केलेला आहे. या बॉलवर धाव मिळेल 1. या 1 धावेने शिर. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 19 धावा. 19 रन ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ समाप्त. अजून या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय आदित्य मस्कर. ऑन बॉलिंग अटॅक. स्ट्राईकला फलंदाज मनीष फडके. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चुकी तिथे आपल्याला पाहायला मिळते. चुकीच्या स्वरूपात धाव मिळेल 1. 22च्या स्वरूपात धाव मिळेल 1. या 1 धावेने शिर. धावफलक पुढे सरसावेल 20 रन्स 20 धावा. 11 धावेंची गरज असणार आहे अजून. येणारे 14 बॉल आणि 11ची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साहाय्याने फटका जरूर केला. एक तर पूर्ण दुसरीचा प्रयत्न तिथे मात्र क्विक थ्रो पाहायला मिळतोय. या बॉलवर धाव फक्त मिळेल 1 आणि 1 धावेने शिर. धावफलक पुढे सरसावेल 21. शेवटचा बॉल बाकी या षटकातील. लास्ट बॉल. धावसंख्या 21. अजूनही 10 धावेंची गरज असणारे स्ट्राईकला फलंदाज मनीष फडके आपल्याला पाहायला मिळेल. मनीष कुटले आणि मनीष फडकेची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एका संघामध्ये 2 मनीष. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य मस्कर. ऑन बॉलिंग अटॅक. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवर धावा किती येतील हा मोठा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र हा फटका सरळ फेकून दिलाय. पंचांचा इशारा येईल. हा फटक्यावर धावा तब्बल येतील 6. षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल सचिन मोरे. बॅटची एज जरूर होती ते मात्र झेल जमिनीला दान भूमीला दान दिलेलं झेल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल निर्धाव. येणारे बॉल असतील 11 आणि 4 धावेंची गरज. हा बॉल तिथे मात्र अजून एक निर्धाव. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाले तब्बल 16. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च झाले तब्बल 10. या बॉलवर पुन्हा एकदा संधी निर्माण होती. तिथे मात्र कुठल्याच प्रकारचा अटेम्प्ट झाला नाही. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2 धावेने शिर. धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 29. अजूनही 2 धावेंची गरज आहे. येणारे बॉल असतील 9 आणि 2 धावेंची गरज. 9 बॉल 2. सुपर 12 मध्ये इथे मात्र नांदगाव टीम हळूवारपणे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र जरूर केलाय. क्षेत्ररक्षक असतील. या बॉलवर धाव मिळेल 1. या 1 धावेने शिर. धावफलक तिथे आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर इज लेवल. 1 धावेची गरज असणार आहे. विजयाच्या उंबट्यावर जरूर पाऊल ठेवलाय नांदगाव टीमने. हा फटका हवेत. विनिंग मुवमेंट आलाय षटकार. इथे मात्र सुपर 12 मध्ये क्वालिफाईड संघ आपल्याला पाहायला मिळेल. टीम युवा स्पोर्ट्स नांदगाव. अडलक असतील आपल्याला पाहायला मिळेल नेरे टीम. जरूर आपण आपला चांगला खेळ जरूर दाखवला परंतु शेवटच्या क्षणाला नांदगाव टीमने बाजी मारली. सुपर 12 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल क्वालिफाईड झालेत. तर उद्याची पहिली लढत असणारी आपल्याला पाहायला मिळेल शिवन सई आणि चिपले. तर दोन्ही कॅप्टनना विनंती आपण 8:30 वाजता रिपोर्टिंग करा. 9 ला आपला सामना लगेच चालू होईल.